मिरज तालुक्यातील पाटगाव येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेश उर्फ साहेबराव पाटील यांचा पूर्ववैमन नसल्यातून डोक्यात, मानेवर, हातावर धारदार कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवून खुनातील 3 आरोपींना 12 तासांच्या आत जेरबंद केले. या मिरज ग्रामीण पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या खून प्रकरणी योगेवाडी येथील अक्षय पांडुरंग माने, करोली एम येथील सर्वेश सूर्यकांत देशमुख आणि विक्की उर्फ धनराज मधुसूदन पवार या तिघांना अटक केली आहे. त्यांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ज्ञानेश्वर पाटील हे मिरज तालुक्यातील पाटगाव येथे राहत होते. संशयित माने, देशमुख आणि पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी डोंगरवाडी येथे झालेला बैलगाडा शर्यत बघून येताना वाद झाला होता. त्यानंतर करोली एम येथे किरकोळ कारणातून हाणामारी झाली होती. याच रागातून संशयितांनी काटा काढण्याचं ठरवलं. शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेश उर्फ साहेबराव पाटील हे पाटगाव येथे असताना संशयितांनी त्यांना गाठून लोखंडी कोयत्याने डोक्यात आणि मानेवर, हातावर वार करून त्यांचा निर्घृण खून केला. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संशयितांचा शोध घेत असताना तिघेजण हे दंडोबा डोंगर परिसरात थांबल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशांदार यांना मिळाली. त्यानंतर पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पूर्ववैमन नसल्यातून खून केल्याची कबुली दिली. यानंतर त्यांना अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.